सो हॅलो फ्रेंड्स, बघा आता डिप्लोमा फर्स्ट इयर, डिप्लोमा डायरेक्ट सेकंड इयर आणि कालपासून बी फर्स्ट इयरची ॲडमिशनसाठीच्या लागणाऱ्याची म्हणजे डी आणि MSc रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू झालेली आहे. आता यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या इलिजिबिलिटीनुसार त्यांनी त्यांच्या एक्झाम टाईममध्ये केलेल्या स्टडीनुसार मार्क्स मिळालेले आहेत. बरोबर आहे. तर त्यात काहींना खूप चांगले मार्क्स मिळालेले आहेत, तर काहींना कमी मार्क्स मिळालेले आहेत. बरोबर आहे. त्यात काही म्हणतील की हां, मला आता खूप चांगले 90%, 87%, 98%, 94% मिळालेले, मला खूप चांगलं कॉलेज मिळेल. तर काही म्हणतील नाही, मला खूपच कमी 43, 45, 50, 60 असे मार्क्स मिळालेले आहेत, तर मला कोणतं कॉलेज मिळेल. बरोबर आहे. तर या सर्वांच्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे तुमच्या कॅटेगरीनुसार आम्ही तुम्हाला बेस्ट कॉलेज निवडून देण्यासाठी तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरं मी आणि माझी टीम दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा घेऊन आलेलो आहे कन्सल्टन्सी. मग फ्रेंड्स, तुमच्या डोक्यामध्ये येणारा पहिला प्रश्न म्हणजे कन्सल्टन्सी म्हणजे नेमकं काय? कन्सल्टन्सी म्हणजे नेमकं काय असतं? तर बघा, आपल्या जवळच्या जर एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक आला असेल तर आपण काय करतो, त्याला लवकरात लवकर एका डॉक्टरकडे नेतो. तर मग तो डॉक्टर कसा असला पाहिजे, तर त्या विषयामधला तो बेस्ट डॉक्टर म्हणजे MBBS MD असला पाहिजे, त्याला नॉलेज असलं पाहिजे, त्या हार्ट अटॅकवर त्याला इलाज करता आला पाहिजे. अशाच डॉक्टरकडे आपण त्याला घेऊन जातो. कुठलाही नॉर्मल साध्या BAMS DHMS अशा डॉक्टरकडे आपण त्याला घेऊन जात नाही. बरोबर आहे. मग तुम्हाला हा प्रश्न पडतो की हां, मग म्हणजे काय करतो आपण, बेस्ट डॉक्टरकडे कन्सल्ट करतो. मग आम्ही या विषयातलं म्हणजे कोणत्या या ॲडमिशन प्रोसेसच्या विषयातलं तज्ज्ञ आहोत का? तर हो, तुमच्या या प्रश्नाचं नक्कीच उत्तर माझ्याकडे हो, आम्ही या विषयातलं तज्ज्ञ आहोत. मग तज्ज्ञ म्हणजे काय, तर माणसाला तज्ज्ञ हा त्याचा अनुभव आणि त्यांनी केलेला अभ्यासच बनवत असतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आम्हाला म्हणजेच मी आणि माझी टीम तुम्हाला पडलेल्या तुमच्या मार्क्सनुसार बेस्ट कॉलेज निवडण्यात मदतच करत नाहीत तर याची पहिली पायरी फर्स्ट प्रोसेस म्हणजे तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस. म्हणजे विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन करून देणं. म्हणजे रजिस्ट्रेशन करताना माझी टीम परफेक्ट फॉर्म भरून देते, म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये कुठलाही डाऊट येत नाही आणि ती सर्व फॉर्म भरण्याची प्रोसेस ही माझी टीम करते. त्यानंतर सेकंड स्टेपवर येतो आपण, म्हणजे डॉक्युमेंट कन्फर्मेशन करून देण्याची प्रोसेस, ती सुद्धा माझी टीम करते. त्यानंतर आपण थर्ड स्टेपवर येतो, म्हणजे जर काही फॉर्म भरण्यामध्ये काही चूक झाली असेल तर त्याच्यासाठी आपल्याला ग्रेव्हियन्स सबमिट करावा लागतो. ते सबमिट करण्याचं काम सुद्धा माझी टीम न चुकता अचूकपणे करून देते. त्यानंतर चौथी सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे तुमची मेरिट लिस्ट चेक करणं. मेरिट नंबर जो तुमचा असतो, कॅटेगरी वाईज असू द्यात किंवा तुमचा ऑल इंडिया रँक काय असतो, तो नंबर चेक करून तुमच्या आलेल्या मेरिट नंबरनुसार जे काही कॉलेजेस तुम्हाला मिळणार आहेत याची पूर्ण चॉईस कोडची आम्ही तुमच्या कॉलेजेसची लिस्ट बनवत असतो. आणि त्यानंतर पाचवी महत्त्वाची प्रोसेस म्हणजे तुमचा कॅप राऊंड 1ची आम्ही काय बनवत असतो, लिस्ट बनवत असतो. पण ही लिस्ट फक्त न बोलता, म्हणजे फक्त जसं की काय करता, जर तुम्हाला कॅप राऊंड 1 आला तर तुम्ही काय करता, नेट कॅफेवर जाता आणि त्याला सांगता की मला हे कॉलेजेस पाहिजे आणि तुम्ही त्याला सांगता आणि तो कॅफेवाला काय करतो, त्याच्यानुसार भरून टाकतो. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची पायरी असते, कारण की काय असतं, आपल्याला खूप चांगले मार्क मिळालेले असतात किंवा कधीतरी कमी मिळालेले असतात, पण कधीतरी आपण कॅटेगरीमध्ये येतो त्याच्यामुळे आपल्याला बेस्ट कॉलेजेस मिळतात. पण आपण ह्या केलेल्या सगळ्यात मोठ्या चुकीमुळे नेट कॅफेवर जातो, तिथे पैसे देतो आणि फॉर्म भरून घेतो आणि आपल्याला वाटतं बेस्ट कॉलेज मिळतं. ह्या केलेल्या चुकीमुळे आपलं बेस्ट कॉलेज आपल्या हातातून जातं. तर सगळ्यात महत्त्वाचा निर्णय तुम्हाला या कॅप राऊंड 1साठी घ्यायचा आहे. तुम्हाला ही चूक करायची नाहीये, कारण माझी कन्सल्टन्सी टीम तुम्हाला तुमच्या मेरिट नंबरनुसार, तुमच्या मिळालेल्या मार्कनुसार बेस्ट कॉलेजेसची चॉईस करते, बेस्ट कॉलेजेस निवडून देते आणि त्यानुसार तो फॉर्म भरला जातो. म्हणजे 100% तुमचा नंबर तुमच्या तुम्हाला मिळालेल्या मार्क्सनुसार बेस्ट कॉलेजमध्येच लागतो. आणि ही प्रोसेस फक्त कॅप राऊंड 1 पुरती मर्यादित नसून ही प्रोसेस कंटिन्युअसली कॅप राऊंड 4 पर्यंत असते. आणि ही प्रोसेस फक्त कॅप राऊंड 4 पर्यंत नसून तुमचं ज्या कुठल्या कॉलेजेसमध्ये नंबर लागलेला आहे त्या कॉलेजेसमध्ये तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला कुठल्या प्रकारच्या डॉक्युमेंट्सची किंवा तिथे जाऊन काय प्रोसेस करायची आहे यापर्यंतच्या सर्व प्रोसेसमध्ये मी आणि माझी टीम तुमच्यासोबत 1001% सहयोग असतो, 1001% तुम्हाला सपोर्ट करत असतो. आणि बघा, हे सगळं फक्त आणि फक्त आम्हाला या
गोष्टींचा खूप चांगला अनुभव आहे आणि याचा फायदा विद्यार्थ्यांना तुम्हाला व्हावा. कारण की काय असतं, एक छोटी चूक आयुष्यातली खूप मोठं आपलं आयुष्य बर्बाद करत असतं. म्हणजे बर्बाद हा शब्द इतका मोठा का आहे, कारण की जर आपल्याला यावर्षी आपल्या कॉलेजेसनुसार कॅपराऊंड 1 मध्ये चांगलं कॉलेज नाही मिळालं तर कॅपराऊंड 2, 3 यामध्ये मिळण्याची शक्यता 90% नाहीच असते. का नसते? कारण की त्याच्यामध्ये आपल्याला काय होतं, मुलं काय करतात, आपल्या आधीचे बेटरमेंट करत जातात आणि आपला नंबर तिथे लागत नाही. म्हणून ही चूक करू नका. आणि यावेळेस कॅपराऊंड 4 सुद्धा ऍड झालेला आहे त्याच्यामध्ये. तर बघा, कॅपराऊंड 4 सुद्धा ऍड झालेला आहे. तर कॅपराऊंड 4च ऍड झालेला नाहीये, तर त्याच्यासोबत खूप जास्त कॉम्प्लिकेशन सुद्धा ऍड झालेली आहेत. मग आता ही कॉम्प्लिकेशन्स काय आहे, तर राऊंड 1 मध्ये तुमचं पहिलं कॉलेज फ्रीज होणार आहे. त्यानंतर राऊंड 2 मध्ये तुमचे पहिले 3 कॉलेजेस फ्री होणार आहे आणि त्यानंतर राऊंड 3 मध्ये तुमचे पहिले 6 कॉलेजेस फ्रीज होणार आहेत. म्हणजे काय होणार आहे, जर तुमच्या चुकीमुळे किंवा कॅफेवाल्याच्या चुकीमुळे किंवा तुम्हाला असलेला लॅक ऑफ नॉलेजमुळे, आता लॅक ऑफ नॉलेज म्हणजे काय, तर बघा आपल्याकडे जरी 100% सीट असतील ना, तर 70% सीट ह्या कोणासाठी असतात, होम डिस्ट्रिक्टसाठी असतात. आणि होम डिस्ट्रिक्ट हे डिप्लोमावाल्यांसाठी असतं आणि 30% सीट ह्या अदर दॅन होम डिस्ट्रिक्टसाठी असतात. सेम बी वाल्यांसाठी होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन होम युनिव्हर्सिटी हा टॉपिक असतो, हा पॉईंट असतो. त्यांच्यासाठी सुद्धा 70% ह्या सीट होम युनिव्हर्सिटीसाठी असतात आणि 30% सीट ह्या अदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी असतात. तर तुम्ही जेव्हा हा फॉर्म फिल करत असता तेव्हा या कोणत्याही गोष्टीचं तुम्ही नॉलेज घेत नाही आणि डायरेक्ट तुम्ही फॉर्म फिल करता आणि याच्यामुळे आता हा खूप मोठा गोंधळ उडणार आहे. आणि तुम्हाला जरी खूप चांगले मार्क असतील, तुम्ही कॅटेगरीमध्ये असून सुद्धा चांगले मार्क असतील, तरी तुम्ही यावेळेस चांगल्या कॉलेज मिळण्यापासून मुकू शकता. तुम्हाला चांगलं कॉलेज तुमच्या या फक्त छोट्याशा चुकीमुळे मिळू शकणार नाहीये. त्यामुळे फक्त आणि फक्त हा व्हिडिओ बनवण्याचं रिझनच हे आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ही चूक करू नका आणि माझ्या टीमला नक्कीच भेट द्या. म्हणजे तुम्हाला तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरं माझी टीम देईल आणि तुम्हाला तुमच्या पडलेल्या मार्क्सनुसार बेस्ट कॉलेज निवडून देईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या सर्व प्रोसेसची एक निग्लिजिबल फीज असणार आहे, ती म्हणजे 2 ते 5,000 रुपयाच्या दरम्यान असणार आहे. तुमच्या घेण्यात येणाऱ्या ऍडमिशनच्या नुसार ती फीज असणार आहे. कारण मला म्हणजे माझी टीम मी सांगितल्याप्रमाणे या सर्व गोष्टीचा रिसर्च करणार आहे, एकेका विद्यार्थ्यासाठी त्यांचा वेळ देणार आहे, त्यासाठी ही फीज आहे. आणि बघा, ह्या सर्व गोष्टीचं फक्त आणि फक्त एक नॉर्मल उद्दिष्ट आहे की विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेबद्दल सुस्पष्ट माहिती मिळाली पाहिजे आणि त्यांना योग्य कॉलेज मिळवण्यास मदत झाली पाहिजे आणि तेही सर्व काही वेळेमध्ये आणि योग्य मार्गदर्शनासह. म्हणूनच ही कन्सल्टन्सी तुमच्यासाठी एकदम निग्लिजिबल फीजमध्ये आम्ही घेऊन आलेलो आहे. बघा, या सर्वांमध्ये तुमचा वेळ आणि संधी वाया जाऊ देऊ नये म्हणूनच आमचं मार्गदर्शन नक्की घ्या आणि आजच आमच्याशी संपर्क करा आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी पहिलं पाऊल टाका. थँक्यू.